नमस्कार मित्रांनो, हा चेहरा नीट पाहून घ्या. कारण ह्या चेहऱ्याने अक्षरशः एका हॉटेलमध्ये दिवसाढवळ्या दरोडा टाकलेला आहे. ते पण सोन्याचं मंगळसूत्र 3-3.5 तोळ्याचं मंगळसूत्र. तर हा एक व्यक्ती आणि याच्याबरोबर अजून एक व्यक्ती आहे सफेद शर्ट घातलेला. तर तुम्ही ह्या व्यक्तीचा चेहरा नीट पाहून घ्या आणि हा व्यक्ती जर कुठं आढळला, तर ह्या व्यक्तीबद्दल आवर्जून पोलिसांना माहिती द्या. कारण ह्या व्यक्तीने एका हॉटेलमध्ये वडगाव का शिंबेक या ठिकाणी अर्धपीठ स्वयंभू मोरया गणपती या मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या एका हॉटेलमध्ये अक्षरशः त्या ठिकाणी एक वयस्कर आजी हॉटेलमध्ये बसलेले असताना त्यांना स्वतः जादूटोण्याचे विदूषक असल्याचं सांगितलं आणि स्वतः त्यांनी त्यांच्याबद्दल CCTVमध्ये चेहरा दिसू नये म्हणून त्यांनी स्कार्फ आणि टोपी घातली आणि त्या आजींना एवढं भूलथापांना भुलवलं, की तुम्ही तुमच्यावरती असलेली वाईट शक्ती किंवा वाईट अ, गोष्टी तुमच्या घरात ज्या घडतात त्याचं कारण असं आहे. त्या उद्देशाने त्या आजींना बोलण्यात गुंतवलं, भूलथापांना भुलवलं आणि त्या आजीच्या गळ्यात असलेलं 3.5 तोळ्याचं मंगळसूत्र, की ज्याची किंमत आजच्या घडीला 4-4.5 लाख रुपये किंमत आहे. तर ह्या दोन्हीही व्यक्तींनी त्यांना बोलण्यात गुंतवून फसवून त्यांना अक्षरशः त्यांच्या मंगळसूत्रावरती डल्ला मारलेला आहे. तर ह्या व्यक्ती तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं त्या आजींना भुलवलं आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर ह्या व्यक्ती कुठेही आढळल्या तर 100% आवर्जून तुम्ही ह्या व्यक्तींची माहिती पोलिसांना द्या. कारण ह्यांच्याबरोबर जे घडलंय ते इतरांबरोबर नको घडायला आणि ह्या वाईट वृत्तीच्या विचारांच्या लोकांना अद्दल शिक्षा घडावी म्हणून. कारण की एक रुपया दिवसभर मेहनत करून कमवायचा, अशा या नराधमांना लवकरात लवकर शिक्षा मिळाली पाहिजे. त्यासाठी ह्या 2 व्यक्तींची माहिती लवकरात लवकर पोलीस स्टेशनला द्या. पाहू शकता कशा पद्धतीनं ह्या आजीला लुटण्याचा प्रयत्न चालू आहे. खूप चुकीचा प्रकार घडलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं अक्षरशः त्या महिलेला या 2 व्यक्तींनी गंडवलं आहे आणि एक जण त्या ठिकाणी फोनवर बोलण्याचं नाटक करून तो पाळत ठेवून आहे आणि आजींना तो दुसरा एक जण स्कार्फ घालून जो कपडा आहे तो डोक्याभोवती गुंडाळून त्यांनी अक्षरशः त्या आजींना दोघांनीही फसवलं आहे. तर 100% पाहू शकता दुपारची वेळ होती. 2:40चा टायमिंग दाखवतंय. 12/4/2026 ची घटना आहे. वडगाव काशिंबेग या ठिकाणी अर्धपेठ स्वयंभू गणपती मोरया त्या देवस्थानाच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडलेला आहे. तर आवर्जून पाहू शकता कसं त्या आजींना त्या 2 व्यक्तींनी बनवलं, फसवलं आणि तिचं मंगळसूत्र अक्षरशः 3.5 तोळ्याचं होतं. ते आजच्या घडीला त्याची किंमत 4-4.5 लाख रुपये आहे. तर ह्या 2 व्यक्तींनी अक्षरशः क्षणार्धात ते मंगळसूत्र नाहीसं केलं, चोरी केली. तर हे 2 चोर आहेत. स्वतः जादूटोण्याचे विदूषक असल्याचं भासवतात आणि तुमच्यावरती असलेली वाईट शक्ती किंवा वाईट जे तुमच्या घरात घडते, तुमच्या घरात जो पैसा येतो पण तो टिकत नाही, अशा पद्धतीची त्यांना बोलथापांना त्यांना फसवलं आणि त्यानुसार ह्या 2 व्यक्तींनी अक्षरशः त्या महिलेला गंडा घातलेला आहे आणि ते लगेचच्या लगेच त्यांचं काम झाल्यानंतर, चोरी झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणाहून लगेच पळ काढला आणि क्षणार्धात ते गायब झालेत. तर ह्या 2 व्यक्ती कोणालाही आढळल्या, कुठेही आढळल्या तर आवर्जून जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये कळवा. कारण असा प्रकार परत कोणत्या गरीब व्यक्तीशी घडू नये. कारण दिवसभर मेहनत करायची आणि ह्या 2 व्यक्तींनी अक्षरशः ह्या गरीब महिलेला लुटलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने ते जे मंगळसूत्र होतं त्याने ते खिशात घातलं, पण तिला असं भासवलं की ते तुझ्या लॉकरमध्ये आहे आणि ते तिला समजू नये, त्यांना पळून जाण्यासाठी तेवढा वेळ मिळावा म्हणून तिला बाहेर बोलावून घेतलं आणि ती आतमध्ये येईस्तोपर्यंत हे दोघं जण गाडीवरती बसून लगेचच्या लगेच फरार झाले. तर पाहू शकता ही एक व्यक्ती आहे टोपी घातलेली आणि जो दुसरा एक होता तो. तर हे दोघं जण आहेत. तर हे दोघं जण कुठेही आढळले तर 100%
पोलिसांना ह्या 2 व्यक्तींबद्दल माहिती द्या. यांच्याकडं अशा पद्धतीची एक काळ्या कलरची बाईक आहे. युनिकॉर्न म्हणून ती बाईक आहे. तर पाहू शकता. तर या 2 व्यक्ती कुठेही आढळल्या तर लवकरात लवकर ह्या व्यक्तींबद्दल माहिती पोलीस स्टेशनला द्या. कारण हे 2 चोर जे आहेत ते पकडले जाणं खूप गरजेचं आहे. कारण एका गरीब महिलेचं 4.5 लाख रुपयाचं नुकसान क्षणार्धात केलेलं आहे. तर कृपया लवकरात लवकर जर ह्या व्यक्तींबद्दल कुठेही माहिती कोणाला जरी भेटली तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नक्की कळवा. कारण असा प्रकार परत कोणाबरोबर घडू नये.